चलो 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 चला पळा 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 चला पळा चलो भागो पळा 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 त्यांना काल आणलेलं खाद्य द्यावं लागेल ना तर तेव्हा शांत होते ते फुल भूक लागलेल्या असत्या नमः पार्वती पतये हर हर महादेव महाशिवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आता सोडलं यांना मस्तपैकी आज आहे ना रविवार आहे म्हणलं चला बोलही दिवस झाले आपण आहे ना शावगावमध्ये चक्कर मारली नाही बाजारात शेळीच्या आज आहे ना एक चक्कर मारून येऊच बाबा काय हालचाल आहे बघून येऊच पण त्याच्या आधी म्हणलं यांना सोडतो वगैरे थोडा आवरतो मग जातो कारण की वाजलेत आता 7:30 8 8:30ला आहे ना तिकडे जरा निवांत असतं आता आहे ना काय व्यापाऱ्याची गाड्या वगैरे आल्या असतील नुसत्या काय उपयोग नाही तिथे जाऊन थोड्या वेळाने जाऊ आपण तो पाहिलवान काय म्हणतो पाहिलवानला लय मारलं गाड्या राजवंशने बघ कशा चुचा मारल्यात लयच मारू मारू घेतलंय पावा ना काय भो याला काय करावं काय नाही लयच दुखत आहे भो लय बेकार दुखत आहे काय आहे रे मी काय ओळखा ना काय तुला हा काय पावा ताई पावा चांगली पावा पाहू रे जायफळ चांगले पाहू राहिलेत आता कसं गेला बरं परत काढला बाहेर त्यांनी जाऊन दे भाऊ काल खाद्य आणलं होतं राजहंसला आता मस्त खाऊ राहिलेत काय झालं ही जी मादी आहे ना आपली ही मादी अंडेच करीत नव्हते लवकर त्याच्यामुळे म्हटलं खाद्य टाकून बघू एकदा आपण काय करते अंडे देते का नाही त्याच्यामुळे आणलं होतं आता बघू 1 महिन्याभरात कळलंच आपलं रिझल्ट चला भाऊ आलो आम्ही आता बाजारात कोंडी काठ्यावाडी बापरे 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 लय दिवसातून आलं का या फ्रेश वाटतं बोकडे का पाडवकडे बारकले करड पाठ घ्या तुमच्या म्हणणे काय टाका एक पाठ नको ते 5 बोकडे द्या तसं ना तुमच्या दोन पाणी पाहिजे नाही ना बोकडे का काय सांगितले 5,000 एवढे मोठे 5,000 हा हा म्हटलं एक चक्कर मारून यावं काय का विषय नाही बघा भाव लय वाढलेले आहेत भाव आता भाव लय वाढलेले आहेत भाई म्हणावं तसं नाही एकदा पाथर्डीला चक्कर मार उद्या परवा बुधवारीला चक्कर मार पाथर्डीला लय भारी भेटू तुला टेन्शन घे ते काय येते लय भारी भारी त्याला घ्यायचं आहे करडू म्हणलं लय भाव वाढलेला आहे बाजार घ्यायचा हे बाजार हो घ्यायचा बाजार नाही हो नुसता विकायचा बाजार आहे फुल पैसा आहे पैसा लय महाग आहे नेमकी कमी कमी आल्यात बकऱ्या त्याच्यामुळे लय महाग केलाय बाजार चलय भाऊ चला बघा शेळीची कास चला चला चल चल पळ 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 पळून दामला होय रे पळून पळून दामला आंबा नाही जाता का बर बर मकाला महाशिवरात्रीची खास बात स्वीट पोटॅटो रताळ खायला भेटतं आपल्याला ओके मध्ये बाबा मोटर चालू मका लावली होती ना आपण त्याला आंबणी द्यायची परवा लावली होती आता देऊन टाकू पाणी बारीक बारीक उगल्यावानी दिसत नसा ना अजून एखाद्या दिवस माझ्यामध्ये असं वाटतंय मला पाणीचा प्लॅन जरा कॅन्सल झालाय कारण की वल आहे बरं का पण आता घासाचा एक वाफा भरायचा त्याच्यामुळे केली आता मोटर चालू मी येईन पाणी आता इतका वेळ लागतो काय पाणी यायला
आलो. असं आहे ना, प्रेशरने उडत, त्याच्यामुळे तुम्हाला म्हणत होतो खालूनच जॉईंट द्यायचा डायरेक्ट पाईपलाईनीला. हा आता ते लय अवघड आहे, परत बसायचं ते लय अवघड काम आता. चला तिकडे पाणी येतं बघू. काल एक होसूचा बसवला होता बाबांनी या उभ्या पाईपलाईनीला, तिथं बघू आता पाणी येतंय का नाही. फुटकी नाही ना कुठं, काय माहिती फुटकी आहे का काय कुठं. ओके भाऊ, इकडची कटकटच मिटली भाऊ आता. ओके आलं, इथलची कटकटच मिटली आता. अशी कटकट मिटली की इकडे आहे ना पाणी द्यायला एक नंबर काम झालेलं आहे आता. इतके पाईप आथराव नाही लागायची. ओके काम झालं आता. इथून सरळ दिलं का तिकडं पाणी, इथून सरळ घेतलं की इकडं पाणी. आणि तिथं एक होसूस आहे, ते एक ओके मध्ये निघून जाईन आता. घासाला पाणी दिलं आता काय करावं, तेच ना पाणी बघतो ना आता. कोणते याला नाही दिलं बाबांनी आणि त्यांना दिलं आता. ह्यो कापो कसं करावं मलाच काही कळणार आता. ह्योच कापा माझून द्याय ना दुसरं याकडे कापायचं होतं ना. मग ते बाबांनी पाणी दिलं ना तिकड 3 नंबरच्या वाफ्याला, ती गोळ झाला ना. करडी तर गेली बाया. करडी का गेली, गाजर गेली, कोथिंबीर गेली, मेथी गेली. गाजर तिकडं आज आलेच नाही ते गाजर. एवढेचे असे एवढे अजून फुगले सुद्धा नाहीत ते. गहू परतायला लागलाय आता पिंपळाखाली. आता हळूहळू येऊन जाईल. पाणी द्यायचं ना अजून 2 पाणी बसते नाही याला, मग झालं. इकडं काय, इकडं मका लावली, इकडं बंटी लावली. बंटी. चला तर मंडळी, मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. झाली सगळे आरायला चालू, आवाज ऐकत नाही तर सुरू होते.